तर महत्त्वाची बातमी पुण्यातने लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून फॉर्म भरत असल्याची माहिती शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिलेली आहे। एकीकडे आंदेकर यांनी अशा पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करणं यालाच कडाडून विरोध होतोय आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अर्थातच खुनाच्या आरोपाखाली हे सगळे जण सध्या अटकेत आहेत। मात्र असं असताना कोमकर हत्या प्रकरणामध्ये हे सगळे जण अटकेत असतानाही ते अर्ज दाखल करतात आणि यामध्ये आता ते राष्ट्रवादीकडनं अर्ज दाखल करतात अशी माहिती मिळतेय। अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार यांच्याकडनं। अविनाश, काय अधिक माहिती? आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते भवानी पेठेतलं क्षेत्रीय कार्यालय आहे पुण्यातलं। याच ठिकाणी आता लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघांना पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी आणलेला आहे आणि याच इथे जर आपण पाहिलं तर इथे आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही संपूर्ण सुरू आहे। वकील त्यांच्या सोबत आहेत। मात्र आत्ता आपण इथले शहराध्यक्ष जे सुभाष जगताप यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनच त्यांचा एबी फॉर्म हा भरला जात आहे। याच्यापूर्वी देखील हे जे काही लक्ष्मी आंदेकर आहेत यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच या नगरसेवक राहिलेले आहेत। त्याच्यापूर्वीची देखील कारकीर्द त्याच पक्षातून त्यांची असल्याची यापूर्वीची माहिती आहे आणि आज देखील ते जो एबी फॉर्म भरतायत त्याच्याविषयीची आपल्याला खात्रीशीर माहिती जी आहे प्रदेशाध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार आता जी काही उत्सुकता होती की आंदेकर जे आहेत ते कोणत्या पक्षाकडून फॉर्म भरणार आहेत याविषयीची उत्सुकता होती, त्या बाबतीत ही ठोस माहिती आता समोर येताना दिसते। त्याच्यामुळे आता एकूणच पुणे महानगरपालिकेमध्ये आंदेकर कुटुंबियांच्या भोवती खरं तर हे सगळं राजकारण इथल्या भवानी पेठेतला जो प्रभाग क्रमांक 23 आहे ते आता फिरताना दिसतंय। कारण एकूणच ही जी निवडणूक आहे ती अशा पद्धतीने जे काही आंदेकर कुटुंबीय ज्यांना जी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांचा जो फॉर्म भरला जातोय त्याच्यामुळे एकूणच सगळी चर्चा सुरू आहे। सगळ्या सामान्य नागरिकांचं देखील याकडे लक्ष लागलेलं आहे की हा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरला जातो आणि एकूणच आता ही प्रभाग क्रमांक 23 मध्ये लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर हे फॉर्म भरणार आहेत आणि दुसरीकडे प्रभाग क्रमांक 22 मध्ये बंडू आंदेकर देखील फॉर्म भरणार असल्याची माहिती आहे। त्याच्यामुळे ह्या भवानी पेठेतली हे दोन्ही प्रभागांमधली निवडणूक ही अतिशय खळबळजनक होणार आहे असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। नक्कीच, त्यामुळे भवानी पेठेतले नागरिक नेमका कोणाला कौल देतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश।